असे हत्यार आहेत आणि आपण मासे मारणार होतो. 1 2 आणि हे 3 आणि हे 4 असे याने आपण मासे मारणार आहोत. बॉडी बिल्डर ही अशी बॅटरी पहिली मासा दिसला की बॅटरी याची मारायची आणि असा फटका टाकायचा, मासा डायरेक्ट कल्लास. उचलून ए मासा मासा मोठा मासा भावा, मोठा मासा तू बघ, तू मोठा मासा भेटलेला. चला तिकडे जाऊया. हे बघा आम्ही गेलेलो मासे पकडायला, पण ते बोलतात ना कोकण कोकणाची मजा आहे ना. हे बघा याच्यात मध्ये फणस आहे, त्याच्या 1 2 3 4 फणस काढून आम्ही घेऊन आलो. डॉन म्हणते डॉन. हा बघा तर नमस्कार मंडळी, मी श्रीधर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि लास्ट व्हिडिओला जो तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे, ऑलमोस्ट 1000+ व्ह्यूज आपले गेलेले आहेत त्या चॅनलवर. म्हणजे खूप दिवसापासून व्हिडिओ टाकली नव्हती आणि टाकल्या 1000+ व्ह्यूज गेले, त्यासाठी धन्यवाद. तर लगेच आपण सेकंड पार्ट घेऊन आलेलो. तर आज आपण चाललो आहोत रोहनच्या गावी. ठीक आहे, रोहनच्या गावी का जाणार आहोत तर म्हणजे ते वाण लावून मासे पकडतात असं काहीतरी आहे. ते मला पण माहिती नाही, तो रोहन भेटेल आता सांगेल. तर ती लोक ठाण्यावरून कार घेऊन निघालेली आहेत. आता मी यांना पनवेलला भेटेल आणि पनवेल ते मग आपण जाणार आहोत इथून खोपोली आणि खोपोलीवरून पुढे जाणार आहोत. तर असा आपला रूट असणार आहे. तर आज आपण मासे पकडणार आहोत. लास्ट टाइम आपण खेकडे पकडलेले, तर आज आपण नवीन पद्धतीने मासे पकडायला शिकणार आहोत. म्हणजे पद्धत जुनी आहे, आपल्यासाठी नवीन आहे. तर आपण जाऊन मासे पकडणार आहोत. आणि ही बघा, ही पेंटिंग लास्ट व्हिडिओमध्ये नव्हती, जर तुम्ही व्हिडिओ बघितली नसेल तर जाऊन बघा. तर ही पेंटिंग फायनली आपल्या पेंटरने काढून आपल्याला दिलेली आहे. आपला अजून एक चॅनल आहे ज्याच्यावरती आपण रिॲक्शन व्हिडिओज किंवा ट्रॅव्हलिंग व्हिडिओज बनवतो. तर त्याला सबस्क्राईब नसेल केलं तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, जाऊन नक्की करा. तर आता मी रेडी झालेलो आहे, तर लगेच निघूया. आणि मग रोहनची फॅमिली म्हणजे भाऊ वगैरे सगळे आहेत. आपण डायरेक्ट जाऊया आपल्या लोकेशनला. तर आता मी येऊन उभा आहे पनवेलचा ओरियन मॉल जो आहे बघा. मागे जो दिसतोय हा पनवेलचा ओरियन मॉल आहे. आणि इथून सराई गेलो आपण की तिथे वडाळा लेक आहे. तर आता ही लोक इथून येतील. कामुट्याला एक अजून आहे, त्यांचं म्हणजे नाटकलाच आहे, त्यांना म्हणजे त्याचं नाव आता मला आठवत नाही त्याचं. त्याला घेऊन आता येत आहेत. मग ती लोक निघालेले आहेत. ऑलमोस्ट एक 5 मिनटात तिथे पोहोचतील. आता मी इथे उभा आहे कारण की पाऊस पडतो. मी तिथे नाक्यावरती उभा होतो, पण पाऊस पडतो म्हटल्यावर इथे यावं लागेल. कारण की मी रेनकोट घेऊन आलो, छत्री न आणता. कारण की तिकडे जेव्हा आपण मासे पकडायला जाऊ तर छत्री तर घेऊन जाणार नाही, रेनकोटमध्ये असं कम्फर्टेबल होईल आपल्याला, म्हणून रेनकोट घेऊन आलं. आता मी थांबलो आणि पाऊस बघा. हा फक्त मासे पकडताना असा पाऊस पडला पाहिजे म्हणजे मजा आहे. आता इथून गाड्या चाललेल्या आहेत, मी वाट बघतोय जसे ती लोक येतील आपण सुरू करू. फायनली आपली गाडी आलेली आहे. अरे खोल गँग बसलेली आहे पूर्ण. चल तर आता आम्ही चाय प्यायला थांबलो. हा बघा, हा आहे रोहन, ठीक आहे. हा आहे सागर, हा हा प्रणय आणि हा रोहित. ठीक आहे, सगळे आपले हा. तर आम्ही सगळे चाललेलो आहोत आणि आमची गाडी आहे 5 सीटर आणि आम्ही 7 लोक चाललो. हा डिक्कीत झोपलेला ना, अजून एक बाईक आहे. त्यामुळे असे सगळेजण चाललो. आता चाय प्यायला थांबलोय. कुठली जागा आहे? इमॅजिका. हां इमॅजिका. तर आता ऑलमोस्ट पालीपासून किती 25 किलोमीटर वरतात आम्ही. आणि हा अजून 2 जण आलेले आहेत, रोहित दादा हा आणि रुपया. हा मेन यांच्या दोघांच्या जीवावरती आम्ही चाललो मासे मारायला. बाकी सगळी गँग फक्त झोला छाप. चला आता आपण चाय पिऊया. चाय एकदम मस्त आहे. चाय पिऊया आणि डायरेक्ट मग आता लोकेशनलाच भेटू. फायनली आता आपण इथे घरी आलेलो ठीक आहे. आणि इथे सगळी म्हणजे आपण चंडीचे मासे पकडायला जाणार आहोत ना. हा चंडीचे मासे पकडायला जाणार आहोत. आणि हे घर एकदम बंदच असतं. आणि मासे म्हणजे असं तलवारीसारखे एक हत्यार आहे, त्याने आपण मारणार आहोत. मी दाखवतो तुम्हाला. असे हत्यार आहेत आणि आपण मासे मारणार आहोत. 1 2 आणि हे 3 आणि हे 4
असं याने आपण मासे मारणार आहोत बॉडी बिल्डर. तर आता सगळी तयारी झालेली आहे आपली. आता सगळं सामान घेऊन चाललो. बघू आता किती मासे भेटतात. भेटतील भेटतील भेटतील. तर मी तर पहिल्यांदाच असं मासे पकडणार आहे. ही अशी बॅटरी पहिली मासा दिसला की बॅटरी अशी मारायची आणि असा फटका टाकायचा. मासा डायरेक्ट कल्लास. नवीन टेक्निक मासे पकडायची. अशी बॅटरी पहिली अशी मारायची. आता हा समजा मासा आहे आणि हा असा फटका द्यायचा माशावर, पण पानावर बसला निशाला चुकला. नाही दाखवते नाही बसला. बस आता आम्ही रात्रीचे आहे त्याच्यामुळे नंतर दाखवतो तुम्हाला. आता हा दुसरा व्हिडिओ तर आता मित्रांनो आपण आलोत पाण्यामध्ये. ठीक आहे. आणि हा बघा हा रोहन आहे पहिला. हा बघा एक मिनिट फोकस पडा. हा बघा हा आता तिथे मासा शोधतोय. वेगळाच दिसतोय. दिसलास. तर आता आपल्याला एक मासा भेटलाय तो मी तुम्हाला दाखवतो. आणि आपली बाकी गँगची बघा तिकडे सगळे लाईट घेऊन फिरतायत सगळे. पूर्ण हा शेत आहे, शेत जमीन आहे, त्याच्यामध्ये आपण मासे पकडतो. आणि ते म्हणजे पाणी वाहत येतो ना डोंगरावरून ते येतं आणि त्यामध्ये आहेत मग बऱ्यापैकी छोटे छोटे मासे आहेत ते आपण पकडतो. एक भेटलाय तो मी तुम्हाला दाखवतो आणि मग तसंच बाकी आपण कंटिन्यू करणार आहोत. हा मासा आपल्याला भेटलाय. मस्त मासा दाखवतोय बघा. हा रोहन आहे आपला. मासे पकडतोय. भेटेल थांबा. हा एक भेटला आता आपल्याला. हा बघा छोटासा आहे. हा रोहननेच मारलाय. आणि दुसरा आता बघूया. आता आम्ही बघा हे पाणी आहे ते भटकतो. म्हणजे हा पहिल्यांदा माझा एक्सपिरियन्स आहे लाईफमध्ये. तुम्ही असे मारलात मासे की नाही ते कमेंटमध्ये सांगा आम्हाला. तर चला आता आपण पुढे जाऊया. आता आपण ह्याला काय बोलतात या एरियाचं नाव काय? या एरियाचं नाव काय आता आपण जिथे आलो ते? तर हा तर आपण ना म्हणजे रोहनच्या वहिनीच्या गावी आहोत. रोहनचा जो मोठा भाऊ आहे रोनिल दादा, तर त्याच्या बायकोचं एक गाव आहे. तर तिथे आपण आलेलो. त्यामुळे मग ही लोक नेहमी येतात. आपण पहिल्यांदा चिंबोरी थांबा. आता आपल्याला इथे रोहितने चिंबोरी पकडली आहे. आणि ही बघा ओ भाई कसली आहे बघा, खतरनाक एक नंबर. याच्यात आहे का मासा बिसा आहे काय आत टाकलेला? चिंबोरी किती? 2 आहेत. हा ही बघा पहिल्याची पण एक आहे. एक मिनिट थांबा दाखवतो तुम्हाला. 1 आणि 2 चिंबोऱ्या पकडलेल्या आहेत आपण. मस्तपैकी सुरुवात झालेली आहे. गोंता भरून घेऊन जाणार की नाही आपण? हा मासा भेटला आपल्या रोनिल दादाला. कसला म्हणजे मला दिसला होता पण सांगितलं. बघा तुम्ही बघू शकता. एक नंबर आहे बाबा. वाईड ऐकलं चावायचा वेळचा मला केवढा आहे बघा. एकदम. ही सुरुवात आहे आपली. हा कोणता मासा आहे? कप्या. हा शिवड्याचा भाव आहे दिवडा. एक नंबर. नाव तुम्ही सर्च करा, तुम्हाला माहिती असेल तर सांगा. कमेंट करून सांगा आम्हाला नक्की. तर मासा मस्तच आहे. भाऊ पिशू टाक आहे ना. तर आपल्याला 2 मासे भेटलेले आहेत. अजून 2 पंटर गेलेले. अजून 2 पंटर गेलेले. आम्ही कसे म्हणजे अर्धे तिकडं अर्धे इकडं. आपल्याला जरा गोण्या भरायच्या आहेत म्हणून तुकडा दिसेल. आपल्यापेक्षा यांनी बारीकच मारले पण ठीक आहे. आईला मोडकीच उडवली. पूर्ण मासा एकदम म्हणजे जे तुकडे पाडतायत ते रुपयात असे तुकडे पाडतात बाबा. मोठा मासा भेटला पाहिजे काय आम्हाला? मोठा भेटला बघ. मोठा भेटला थोडा मोठा वाला. अरे शिवडा मस्त मारला. चला शिवडा माशाचं नाव भेटलं शिवडा. आपल्याला छोटासा वॉटरफॉल भेटलेला आहे. म्हणजे जिथे फिरतोय ना आम्ही बघा. हा पाण्याचा प्रवाह आहे. यातून जे मासे आहेत वरतून येतात. तिथून पाणी साचलं की पाऊस नाही आता त्यामुळे आपला प्रॉब्लेम झालाय. आणि इथे या शेतात पूर्ण मासे फिरतात. तर तो बघा तिकडे कसा तो मासे पकडतोय शोधतोय. त्यात गवतामध्ये ना लपून असतात मासे, ते आपल्याला शोधायचे असतात. असे बघा आता हा कसा बी आहे. एका साईडला असे लपून राहतात मासे. पप्पाला अजून एक भेटलेला आहे मासा. आणि ही बघा ही लोक काम चोर. यांना काहीच नाही भेटत आहे. 1 2 हा बघा हा 3. तो बघा तिकडे एक शोधतोय तो 4. काय कामाची नाही. हा एकटा 1 आर्मी आहे जो घेऊन येतो बघा. एकदम जंगलात वगैरे जाऊन हातामध्ये त्याच्या आहे. तरी बघा हातात तो मासा आहे. तो आणून द्यायचा सोडून तो अजून बघतोय. कसला हाय बघा. कसला हाय बघा. कडक 3 मासे मारलेले आहेत.
आणि कसला हाय बघा ग्लास. हे थांबा हे बारके टाका, हे बारके पहिले टाकतो आम्ही पिशवीत, तुम्हाला दाखवतो. एक मिनिट थांब. हा बघा कसला हाय बघा. आपण शिवडाचा भावच आहे. एक नंबर. छोटा पिल्लू. हा आणि केवढा मोठा आहे बघा हा बघा. त्याच्यापेक्षा अजून मोठे भेटेल. थांब बाजार. आता आपण वरती जाणार आहोत. आता ही सुरुवात आहे. तर आता आपण एका एरियात होतो, तर तिथून आता दुसऱ्या एरियात चाललेलो आणि ते बऱ्यापैकी मासे भेटले. पण प्रॉब्लेम काय झाला, असं मी बोललो की पाऊस पडला नाही ना, त्यामुळे आपला प्रॉब्लेम झालाय. तर आता इथे भेटले आपल्याला बऱ्यापैकी 2 खेकडे भेटलेत आणि थोडेफार मासे पण भेटलेत मोठे मोठे. तर आता आपण जिथे चाललो ना तिकडे आपल्याला मोठे मासे भेटतील अशी अपेक्षा तर आहे. आणि भेटतील. हा आणि प्रत्येक वेळी लोक म्हणजे मासे मारतात, तर ह्यांना माहिती आहे, नॉलेज आहे थोडं. तर चला फटाफट आता तिकडे जाऊया. हा हा बघा हा इकडचा स्थानिक रहिवासी. नाव काय तुझा भावा? दीप. हा लवकरच पोलीस भरती होऊ. रात्रीचे वाजले 2 आणि आम्ही काय करतोय, फणसची हेराफेरी. आहे बघा पूर्ण घेऊन आलो. बघा हे फणस आम्ही काढून घेऊन आलो मित्रांनो. म्हणजे बघा आपण नॉर्मली ना, आपण देवाने खूप काही दिलेलं आहे, म्हणजे घेऊ शकतो, विकत खाऊ शकतो, पण अशी जी मजा आहे ना ती कोकणातच भेटते आणि मजा तर येते. हा बघा डॉन म्हणतात डॉन. तर चला आता हे घेऊन आलोत आपण. आता परत जाऊया आपण मासे पकडायला जाऊया, परत दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. आता घरी आलेलो फणस ठेवले आणि आता निघूया परत मासे पकडायला. एवढ्या पाण्यातून चाललोय बघा सगळीजण. आपण दुसऱ्या स्पॉटला आलोत. पप्प्याने परत एक मासा मारलेला आहे. पप्प्या भाईने 1 साइड गेम प्ले माहिती आहे, बाकी काय कामाची नाहीत, फक्त मागे नाचतायत धावतायत. 0 किलची कंटिन्यू करणार आहे ती लोक. तर चला आपण, आणि पाणी इथे खोल आहे, म्हणजे बघा या साईडला गेलो ना कमरेच्या वरती पाणी आहे आणि आपण एका कडेकडेने चाललो शेतामध्ये. आपल्याला इथे पान गणच दिसलेलं आहे. दिसतोय की नाही माहिती नाही. हा बघा हा बघा हा बघा हा बघा पान गणच. त्याचा म्हणजे सगळा त्रास नसतो, पण नवीन जी माणसं असतात ते बघून घाबरतात. मागे या ना. चला पुढे पुढे आपण जे चाललो अजून भेटतील आपल्याला. चल बघा आपण ब्रिज खालून चाललोय आता पूर्ण तासायचं. ते कोणाचं तरी फार्म हाऊस आहे, त्याला जाण्यासाठी हा बघा इथून रस्ता आहे आणि इथे फार्म हाऊस आहे. तर आणि हा वाय आहे मध्ये, वायातून आपण चाललो. आपल्याला चिंबोरी भेटले, रोहनने पकडले. आहे मला असं वाटतोय. दाखव दाखव. हाय इसे बोलते ना, इज्जत ना मेरी जान ना मेरी बबली. जरा एक आंगडा तिचा एवढा जोरात पकडला ती गेली. कसला हाय बघा, एक नंबर आहे. चप्पल दाखव जरा. हे बघा तर फायनली आपल्याला भेटली आहे चिंबोरी. आऊ 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 आऊ. चला ह्याच्यात टाकूया आपण चिंबोऱ्यासाठी वेगळी कोणते. चप्पर तुटलेली आहे भावाची. ओ भाई कसे कसे उतरतोय बघा आम्ही. इथून आलो पूर्ण जंगलातून, इथून हा व्हायला लागलाय दुसरा वाला. तिथे उतरतो. अरे उतर, काय खोललाय. हा मग टेकते किती खोल आहे काय, मग ते काय सगळे तर गेले. असला घाबरे रे हा. बघा आता पुढे पुढे जायचं आपल्याला. चला आता इथून खालती उतरतो, मग ब्लॉग सुरू करतो. नाही तर मग आपली आहे. आपल्या मेन स्पॉटला आलोय. रोहनला काहीतरी दिसलंय. हातातला मासा मारतोय दाखवतोय. पण ना मासा भेटलाय भावाला, मासा भेटलाय बघा. हे टोय मासा, टोय आपल्या इकडे टोय बोलतो ना आपण, तो मासा आहे बघा. पिशवी टोक पुढे आहे त्यामुळे याला टोय बोलतो आपल्या इथे. तो भेटलाय हे बघ. टाक टाक. चला अजून एक मासा भेटलेला आहे. ते एवढा वेळानंतर हा पहिला मासा आहे जो आपल्याला पूर्ण भेटलाय आणि जिवंत आहे. पप्प्याने अजून एक मारलेला दिसतोय. थोडं खराब आहे. भेटला सटाकलेला आहे. सटकलाय आणि हा बघा. थांबा थांबा. हा पूर्ण अक्का भेटला आम्हाला, तर बाकी सगळ्यांच्या मुंड्या उडाल्या. ठीक आहे चला. आणि कुठे कुठे फिरतोय बघा आम्ही, कुठे कुठे नाही नाही सागर पडला. सागर पडला गेला. बाब्या पडला होता सागर. आणि एकदम असं जंगलातून फिरतोय मित्रांनो आम्ही, म्हणजे लिटरली आहे बघा पाणी बघा. हे बघ कसे कसे आहे बघा. हे बघा पूर्ण साम सूम काहीच नाही आजूबाजूला आणि भटकतोय. मासा पडपडतोय आतमध्ये. हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा.
तू तिकडे मारला विकेट 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 अजून एक विकेट पडलेली दिसते. इथं टाक इथं टाका थांब थांब मी उचलतो कुठे गेला? लांब लांब हा बघ अजून एक भेटलेला आहे व्हिडिओ सुरू असतानाच. रात सुरूच रचाक एक नंबर मासा आहे. कोणता मासा आहे हा बाप्या? आरल्या आरल्या हरल्या मासा आहे. कारल्याचा भाव. चला आता पुढे जाऊया आपण. इकडून निघतो दुसरीकडे चाललो. आता आपण आपल्या लोकेशनच्या इथे आलो. म्हणजे बघा आपली गाडी जिथे लावली आणि जिथे गेलेलो तर आपण सेकंड पॉईंटला जाणार आहोत. आणि त्या आल्याला इथे आजूबाजूच्या परिसरात आहे बघा एवढे मासे मारले. 1 2 3 आणि 4 हे एवढे मासे आम्ही आता इथे मारलेले. तर चला आता गाडीत बसूया आणि थेट निघूया थेट. फायनली आपल्या रोहित भावाला मासा भेटलेला आहे. आहे. आणि एवढे मासे झालेत नाही बघा पूर्ण पिशवी भरली. हो भाई मोठा मोठा आहे मोठा आहे. आबा 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 मस्त आहे मस्त आहे मस्त आहे. आणि इथे आम्ही या ज्या स्पॉटला आलोत ना नवीन या स्पॉटला खूप मासे भेटतात. हा बघा बघा मारेल बघा कसं फटका मारेल. खाट धडाधड मासे मारले जात आहेत. मला काय बोललो जरा थांबा आता. एक नंबर. हातात आली बरोबर. कुठे गेली? हरवला मासा हरवला. एवढे मासे बघा. फायनली आम्ही एवढे पकडले आहेत. आणि हे बघा ही पूर्ण स्क्वॉड आमची फालतू आहे. मस्त मासे पकडले जायला. तर फायनली आपण निघालेलो आहोत घरी जायला आणि ऑलमोस्ट 5:15 झालेले आहेत. आणि बघा हे सगळे चाललोत आपण गाडीच्या इथे कारण की रस्ता खराब असल्यामुळे गाडी आपण अर्ध्यात लावले आणि आलो. तर हे बघा हे अशा 3 पिशव्या आहेत. तर एका पिशवीमध्ये खेकडे ठेवलेत आपण आणि 2 पिशव्यांमध्ये मासे आहेत जे घेऊन चाललो. तर घरी जाऊया. लगेच निघणार होतो आपण मुंबईला कारण की या लोकांना कामाला जायचं आहे. माझं काय आपण काय डायरेक्ट असंच फिरत असतो पण ह्यांना कामावरती जायचं आहे. तर मग त्यासाठी आपण थांबायचं म्हणतो. हां तर त्यासाठी आपण लगेच निघणार आहोत. जाता आता तुम्हाला मी म्हणजे मासे दाखवतो. आपण घरी जाऊन आता तुम्हाला मासे दाखवतो आणि मग भेटू आपण. त्या दिवशी बोलले म्हटलं काटकरे सर कपडे लावू नको हा काय हे नाही कसं पण टाकून ठेवायला. आधी नाही सांग. तर फायनली आपण जे मासे पकडायला गेलेलो ते पकडून झालेले आहेत. आणि सकाळचे किती वाजले आता? 5:15. हां आणि बघा पॅकिंग बिकिंग करून सगळं आणलेलं आहे. आपले जे फणस आहेत एवढे मासे नाही भेटलेत आम्हाला. हे फणस आहेत जे आम्ही घेऊन चालत. आणि मासे म्हणजे ज्याच्यासाठी आलेलो आम्ही चढणीच्या माशांसाठी ते म्हणजे ते नाहीच झालं. म्हणजे पाऊस नाही आला आणि पूर्ण प्लॅन फसला. तर या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. काय रे इथे 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 बिस्किट बिस्किट. अरे खूप भूक लागली लिटरली सांगू. 6 ते 7 किलोमीटर आम्ही चाललोत आणि अशा रस्त्यावरून चाललोत ना. सकाळी जर गेलो असतो ना तर गेलोच नसतो आम्ही. आणि हे बघा गँग पूर्ण रेडी झालेली आहे आणि आम्ही चाललोत मुंबईला. याच्यामुळे लवकर चाललोत आम्ही. हां याला कामावरती जायचं आहे पण ठीक आहे. चला भेटूया पुढच्या वेळेस. तोपर्यंत जागा बाय.